नमस्कार. हॅशटॅग स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर मिळाले आहेत आणि त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. असेच माझ्या पाठीशी राहा आणि मला आशीर्वाद द्या आणि माझ्या चॅनलला असेच ग्रो करा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज सिद्धी रावले. ओ शिट, माझं चॅनल नाही आहे. आज मी माझ्या मम्मीच्या चॅनलवर हायजॅक केलं आहे. मी नेहमी विचार करते की मम्मी व्हिडिओज बनवते, रेसिपीज बनवते, तर आज आपण काहीतरी स्पेशल करूया. तर म्हणून हा व्हिडिओ शूट करते की आज मी मॅम स्नेहल सतीश रावलेची पोरगी सिद्धी रावले, आज मी इडली चिली बनवणार आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे मी कशी इडली चिलीची रेसिपी हे करते, एक्झिक्यूट करते आणि आपण मम्मीला टेस्ट करायला द्यायचं आहे. सो होपफुली हे चांगलं व्हावं, कारण की मी पण फर्स्ट टाइम करते, मला नाही माहिती कसं बनवायचं. थोडीशी अशी यूट्यूब ट्युटोरियल्स घेऊन करते. सो होपफुली हा व्हिडिओ खूप जास्त चांगला टर्न आउट होईल आणि आपली डिश खूप छान टर्न आउट होईल. सो लेट्स गेट स्टार्टेड. ठीक आहे, मी थोडेसे व्हेजीज चॉप केले आहेत. स्प्रिंग अनियन, कॅप्सिकम, अनियन हे थोडेसे चॉप करून ठेवलेत की बेसिक जे आपलं लागेल आपल्याला इडली चिल्ली बनवायला ते. आणि मी इडलीसुद्धा रेडी केली आहे. म्हणजे मी नाही केली आहे, थोडीशी ट्रीटिंग केली आहे मी थोडीशी मम्मीची हेल्प घेतली आहे आणि इडली बनवली आहे. ठीक आहे, आपण आता या इडलीला थोडेसे पीसेसमध्ये हे कट करूया आणि आपल्या चिल्लीसाठी पीसेस बनवूया. ओके, ही इडली आहे ना, मी एकदम प्रीमियम चाकू घेतला आहे, कारण की आता मला दुसरा नॉर्मल चाकू भेटत नाही आहे. ठीक आहे, ह्याला आहे ना असे पीसेसमध्ये कट करून घेते. गाईस, मी एकदम प्रोफेशनल नाही आहे, मी घरगुती आहे. जसं पण होत आहे प्लीज ॲडजस्ट. आय थिंक 2 पीसेसमध्ये इनफ होईल. ठीक आहे, असे पीसेस कट करून घेतले. बाकी सगळे पण करून गेले फटाफट 2x स्पीडवर. तुम्ही बघू शकता माझा हात. सॉरी गाईस. मी आता असे छोटे छोटे छान छान पीसेस करून घेतलेत. आता आपण ह्याला फ्राय करूया. तर फ्राय करायला बेसिकली एक बाउलमध्ये आपल्याला मैदा, कॉर्नफ्लावर, राईस फ्लावर आणि थोडासा मसाला आणि मीठ हे टाकून एक चांगलं स्लरी बनवायचं आणि त्याच्यामध्ये सगळं टाकून प्रॉपर फ्राय करायचं. आता आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, आता मी थोडासा मैदा घेतला, तो मी पहिले ऍड करते. 1/4 कप मैदा टाकलाय मी ह्याच्यात आणि आता मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लावर ऍड करते. कॉर्नफ्लावर ऍड केल्यानंतर थोडंसं राईस फ्लावर ऍड करायचं आहे. राईस फ्लावर कशासाठी, कारण की इडलीला थोडंसं क्रंचीनेस येण्यासाठी आपण राईस फ्लावर ऍड करतोय. ऑप्शनल आहे ते, असं माझ्या यूट्यूब ग्रॅनीने सांगितलंय, बट आपल्याकडे आहे तर आपण टाकतोय. ठीक आहे, तर हे मी आता रेडी केलं. ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट मसाला टाकूया आपण. ठीक आहे, आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करते. त्याला पूर्ण छान मिक्स करून घेऊया, एक व्यवस्थित स्लरी बनवूया. तुम्हाला दिसत असेल, आता मी ही एक छान स्लरी बनवून घेतली आहे. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये आपली इडली ऍड करूया आणि त्याला फ्राय करूया. ओके, इडली फ्रायला पहिले तर एका बाउलमध्ये मी व्यवस्थित एका पॅनमध्ये मी तेल घेतलंय. टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिलीकडे एक असा कढई असतेच. ठीक आहे, एक अशी कढई असते जी काळी निळी झालेली असते. ऍक्च्युली ती काळी निळीच असते आणि त्याच्यामध्ये तेलाच्या गोष्टी फ्राय करणं हे मॅन्डेटरी असतं. जर तेलात काही पण फ्राय करायचं आहे तर हीच कढई वापरायची असते, असं माझ्या मम्मीने सांगितलंय. सो आमच्या घरातली ती एकदम नॉन एस्थेटिक कढई आहे, त्याच्यामध्ये आपण इडली फ्राय करूया आता. ठीक आहे,
मी आता जे आपण कट केलेले इडल्या होते ना ते थोडी थोडी करून ह्याच्यात टाकते, कारण की आपल्याला मिक्स करायला चांगलं भेटेल. ठीक आहे. गॅस फास्ट केलाय कारण की आता खूप गरम होत आहे आणि जोपर्यंत हे तेलाचं काम होत नाही तोपर्यंत मी फॅन चालू करू शकत नाही. तर म्हणून फटफट फटफट करूया. तसं माझ्या मम्मीने आताच एकदम भारी पोळी इडली बनवली आहे. दिसतंय का तुम्हाला? छान तर दिसतंय. मी तोपर्यंत हे गरम होईपर्यंत हे खाते. हम्म. मस्त. ठीक आहे. तेल गरम झालंय. मी गॅस थोडंसं स्लो केलंय माझं हे बॅटर टाकेपर्यंत. तर आपण याला फ्राय करून घेऊया. ओके. आता हे युट्यूब वरती टाकायचं आहे आणि हायजीन वेजीन पाहिजे म्हणून मी एवढं चमच्याने करते. नाही तर आतापर्यंत मी हात बुचकळले असतेच माझ्या ह्याच्यात. थोडस सफिस्टिकेटेड एस्थेटिक्स सगळं लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. माझ्या मम्मीने शिकवलं आहे गाईस मला, म्हणून मग थोडंसं फॉलो करूया. हा आमचा भारीतला चमचा आहे ज्याच्याने आपण त्याला थोडंसं मिक्स करू, हलवू, सगळं करू शकतो या चमच्याने आपण. ओके. मी थोडंसं फॅन चालू करतो, खूप गरम होत आहे गाईस. हे फ्राय होईपर्यंत आपला जो पसारा आहे त्याला क्लीन करूया, कारण की मम्मीने जर बघितलं एवढा पसारा केलाय तर आय थिंक मी किचन मधून बॅन होऊ शकते. ठीक आहे. तर झालेत. मी थोडंसं गॅस स्लो केलाय. आता आपण याला काढून घेऊया आणि मग असंच पूर्ण बॅच ऑफ इडलीज आपण करायचं. ठीक आहे. पूर्ण बॅच फ्राय करून झाल्यावर मी तुम्हाला भेटते. ओके. आता पटपट टाकते. खूप सारे आपण फ्राय केलेत, अजून बाजूला ठेवलेत. मी माझ्या प्लेटवर येत नव्हते सगळे म्हणून मग मी थोडेसे कमी केलेत, पण आम्ही खूप सारे आता फ्राय केलेत. आता ह्याची आपण ठीक आहे. आता एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. पहिले याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करूया. तर माझ्याकडे मम्मीने ऑलरेडी बनवून ठेवलेली तर तीच ॲड करते मी. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ग्रीन चिलीज ॲड करूया. त्याच्यामध्ये मी आता कांदे ॲड करते. सगळे भाज्या थोड्या थोड्या घेऊन ॲड करून टाकूया, कारण की तेल आता छान गरम आहे. ओके. सगळे भाज्या मी आता परतवून घेतल्यात. तुम्हाला आवाज येत असेल तर मी फॅन चालू केलं, कारण की एवढी गरमी सहन नाही होऊ शकत. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे सॉसेस ॲड करायचे, जसं की शेजवान चटणी झाला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस टाकते. ठीक आहे. ग्रीन चिली सॉस. तर बेसिकली जेवढे पण सॉसेस आपण चायनीजसाठी यूज करतो ना ते सगळे सॉसेस आता ह्याच्यामध्ये टाकून द्या. थोडीशी काळी मिरी पावडर टाकली आहे.
डार्क सोया सॉस थोडंसं तो टँगी फ्लेवर आला पाहिजे म्हणून त्याला सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आता तुम्ही बोलाल किती टेबल स्पून सगळं टाकलंय. गाईस मी तर अंदाजाने बनवते. एवढा अंदाज चालतो आहे तर तुम्ही पण अंदाजे माझ्यासारखा बनवा. चांगलं झालं तरी ठीक, चांगलं नाही झालं तरी मम्मी थोडी नाही बोलणार आहे चांगलं नाही झालं यार. मम्मी तर चांगलंच बोलणार. ते थोडंसं थिक झालं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं स्लरी ॲड करायचं. ठीक आहे. नाही, जस्ट मॅम चेकिंग की राहिलं. गाईस तुम्हाला इज्जत तर दिली पाहिजे तुम्हाला. ही आपली फायनल डिश आहे. मी छान प्लेटमध्ये सर्व करून मम्मीला देते आता. बघूया तिचं काय रिॲक्शन असेल. ही डिश आपण बनवली आता मम्मीला देऊया टेस्टसाठी. मम्मीने सांगितलं कॅमेरावरती तोंड दाखवणार नाही आहे. ओके, तर आपण असंच तिला देऊया आणि तिचं रिॲक्शन ऐकूया. मम्मी हे घे, कसं दिसतंय ते सांग पहिले. तर एक मिनिट थांब. कसं दिसतंय ते? मस्त. मस्त. किती ओव्हर ऍक्टिंग करते माझी मम्मी गाईस. आणि झालंय पण खूप छान. खरं तर चांगलं झालंय की असंच खूप छान झालंय. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हॅशटॅग स्नेहल आणि सिद्धी रावलेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघितलं, ही रेसिपी तर आपली एकदम परफेक्ट झाली आहे. मम्मीकडून ते कन्फर्मेशन भेटलेलं आहे आणि माझ्यामध्ये पण मम्मीकडून ते थोडेसे गुण आले आहेत. सो प्लीज तुम्ही मम्मीच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या या रेसिपीला. आणि आम्ही असेच नवीन आयडियाज घेऊन किंवा कन्सेप्ट घेऊन येऊ, म्हणून या व्हिडिओला खूप सारे लाईक करा. ठीक आहे, बाय. आता आम्ही खातोय.